माझी शाळा, माझा अभ्यास. बालमित्रांनो, चॅनल वर स्वागत आहे. मुलांनो, आज आपण अपूर्णांक हा पाठ पाहायचा आहे. अपूर्णांकाचा अर्थ, लेखन व वाचन. त्यातलं नंबर 1 आहे अर्धा. एक भाकरी दोघात समान वाटायची आहे. तिचे 2 समान भाग करून त्यातला एक भाग म्हणजे पूर्ण भाकरीचा अर्धा भाग होय. तसं मला जे पुढे दिसत आहे ते एका भाकरीचे 2 तुकडे केलेले आहेत. त्यातील 2 भागापैकी एका भागाला अर्धा म्हणायचे. कोणत्याही एका वस्तूचे 2 समान भाग करून त्यातील एक भाग घेतला तर तो त्या वस्तूचा अर्धा भाग होतो. पूर्ण वस्तूचा अर्धा भाग 1/2 म्हणजेच 1/2 या अपूर्णांकाने दाखवतात. चित्रामध्ये तुम्हाला हिरवा ठोकळा दिसत आहे. त्या हिरव्या ठोकळ्याचे 2 भाग केलेले आहेत. म्हणजेच एकाचे 2 भाग म्हणजे प्रत्येकी अर्धा अर्धा. 2 अर्धा मिळून 1 पूर्ण होतो. यानंतरचा आहे पाव. चित्रामध्ये बघा, एक पूर्ण भाकरी आहे. एक भाकरी 4 जणात समान वाटायची आहे. तिचे 4 समान भाग करून प्रत्येकाला त्यातील एक भाग दिला की तो भाकरीचा पाव भाग होतो. या चित्रामध्ये 4 भाग दिसत आहेत. त्या प्रत्येक भागाला पाव भाग म्हणायचे. एका वस्तूचे 4 समान भाग करून त्यातील एक भाग घेतल्यास तो भाग 1/4 या अपूर्णांकाने दाखवतात. एक पूर्ण लाल रंगाचा इथे ठोकळा आहे आणि त्या ठोकळ्याचे 4 समान भाग केलेले आहेत. त्या प्रत्येक भागाला पाव भाग म्हणायचे. म्हणजेच 4 पाव एकत्र आल्यास एक पूर्ण तयार होतो. 1/2, 1/4 हे अपूर्णांक आहेत. अपूर्णांकात रेघेच्या वर लिहिलेली संख्या अंश असते आणि रेघेच्या खाली लिहिलेली संख्या छेद असते. 1/2 या अपूर्णांकात 1 हा अंश व 2 हा छेद आहे. 1/2 चे वाचन 1/2 किंवा 1/2 असे करतात. 1/4 चे वाचन 1/4 किंवा 1/4 असे करतात. पुढचा आहे पाऊण. 3 नातवंडांनी मिळून एक केक आणला व आजोबांना त्यांच्यासह 4घात समान वाटून देण्यास सांगितले. आजोबांनी त्या केकचे 4 समान भाग केले. त्यातील प्रत्येक भाग म्हणजे पाव केक. आजोबांनी राजू, राणी व पिंकी यांना प्रत्येकी पाव भाग दिला. उरलेला पाव भाग केक स्वतःसाठी ठेवला. चित्रामधील केकचे 4 भाग करून प्रत्येकाने एक भाग घेतला. म्हणजेच या ठिकाणी बघा, आता या पुढील लाल ठोकळ्यामध्ये बघा, याचे 4 भाग केलेले आहेत. पण सर्व मुलांनी मिळून 3 भाग घेतले आणि आजोबासाठी 1 भाग आहे. म्हणजे जे 3 भाग घेतले ते 3 भाग म्हणजेच पाऊण होय. कोणत्याही एका वस्तूचे 4 समान भाग केले, त्यापैकी 3 भाग घेतले तर घेतलेले एकूण भाग म्हणजेच पाऊण भाग. हा भाग 3/4 या अपूर्णांकाने दाखवतात. 3/4 चे वाचन
3/4 किंवा 3/4 असे करतात. आणखी काही अपूर्णांक बघू आपण आता. येथे एका वर्तुळाकार चकतीचे 5 समान भाग केले आहे. ते चित्रामध्ये तुम्हाला दिसतच असेल. त्यातले 3 भाग रंगवलेले आहेत. हिरवा, पिवळा, लाल या रंगाने रंगवलेले आहेत. चकतीचा रंगवलेला भाग 3/5 या अपूर्णांकाने दाखवतात. जितके भाग रंगवलेले आहेत तो अंश होतो आणि एकूण किती भाग आहेत तो छेद होतो. या ठिकाणी एकूण भाग 5 आहेत म्हणून छेद 5, रंगवलेले भाग 3 आहेत म्हणून ते अंश. या पट्टीचे 7 समान भाग केले आहेत. त्यातील 2 भाग रंगवलेले आहेत. गुलाबी रंगानं या ठिकाणी रंगवलेले आहेत. म्हणजेच पट्टीचा 2/7 भाग रंगवलेला आहे. 2 अंश का आलं तर या ठिकाणी 2 भाग रंगवलेले आहेत म्हणून 2 आणि एकूण किती भाग आहेत तेच म्हणजे छेद. मग या ठिकाणी न रंगवलेल्या भागाचं अपूर्णांक. न रंगवलेले भाग किती आहेत? 5 आहेत आणि एकूण भाग 7 आहेत. म्हणजेच न रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक होईल 5/7. 1/2, 2/2, 3/4. चित्रामध्ये बघा एक पूर्ण आणि पाव भाग मिळून म्हणजेच 1 आणि 1/4 होतो. हेच थोडक्यात 1/1/4 असे लिहितात. त्याचे वाचन 1/1/4 किंवा 1/2 असे करतात. 3 पूर्ण आणि पाव भाग मिळून 3 अधिक 1/4 होतो. हेच थोडक्यात 3/1/4 असे लिहितात आणि त्याचे वाचन 3/1/4 किंवा 3.25 असे वाचतात. याचप्रमाणे 2 अंश 1/4 याचे वाचन 2.25 आणि 4/1/4 याचे वाचन 4.25 असे करतात. 1.5, 2.5, 3.5. चित्रामध्ये पहा एक पूर्ण आणि अर्धा मिळून 1/1/4 होतो. 1/1/2 चे वाचन 1/1/2 किंवा 1.5 असे करतात. याचप्रमाणे ह्या चित्रात बघा 2 पूर्ण आणि अर्धा याचे लेखन 2/1/2 असे करतात आणि वाचन 2/1/2 किंवा 2.5 असे करतात. याचप्रमाणे 3 पूर्ण आणि अर्धा म्हणजेच 3.5. 4 पूर्ण आणि अर्धा म्हणजेच 4.5. 2.25, 2.3, 2.4. चित्रामध्ये बघा एक पूर्ण आणि पाऊण याचे लेखन 1/3/4 असे करतात आणि वाचन 1/3/4 किंवा 2.25 असे करतात. 2.25 म्हणजे पाव कमी 2 म्हणजेच 2 मधून पाव कमी करणे. याचप्रमाणे 2.25, 2.4 असे वाचन करतात. माझी शाळा, माझा अभ्यास. बालमित्रांनो, चॅनल वर स्वागत आहे.